उत्तर गोवा येथे असणाऱ्या शिरगाव या ठिकाणी तालुका डिचोली येथील लईराई देवीची जत्रा आणि या जत्रेच्या निमित्तानं घडलेली दुर्घटना ही अत्यंत भयावह आहे। तब्बल 75 लोक जखमी झालेले आहेत चेंगराचेंगरीमध्ये आणि 7 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झालेत अशी सध्या बातमी समोर येते। नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे? एका देवीच्या यात्रेनिमित्तानं जत्रेनिमित्तानं घडलेली ही फार मोठी आणि भयानक घटना आहे। नेमकं लईराई देवीची जत्रा म्हणजे काय असतं, नेमकं या जत्रेमध्ये काय काय होतं हे सगळं समजून घेण्याचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती। तर मंडळी, गोवा या ठिकाणी उत्तर गोवामध्ये असणारा शिरगाव हे गाव, त्याचा तालुका डिचोली हा येतोय आणि इथं हे लईराई देवीचं मंदिर आहे। दरवर्षी जवळपास 50,000हून अधिक भाविक तिथे दर्शनाला येत असतात। गोव्यातीलच नाही तर महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त तिथे देवीच्या दर्शनासाठी जात असतात। असं म्हटलं जातं की देवीकडे एखादं साकडं गाठलं तर ते साकडं पूर्णत्वास जातच आणि म्हणून ही श्रद्धा, ही भक्ती भाविक घेऊन त्या देवीजवळ जात असतात आणि आपली गाराणी, आपली म्हणणी या देवीसमोर मांडत असतात। मात्र या वेळेला सुद्धा दरवर्षीप्रमाणे 50,000 पब्लिक येतील त्या हिशोबाने नियंत्रण करण्यात आलेलं होतं। इतकंच काय तर वरतून ड्रोन वरून सुद्धा शूटिंग ठेवून काय काय घडतंय काय काय नाही याच्यावरती पोलीस यंत्रणांचं लक्ष होतं। या सगळ्या घटना घडत होत्या, मात्र तरी सुद्धा इथं यावेळेला झालेली मोठी चेंगराचेंगरी ही खरंच मनाला दुःख देऊन जाणारी आहे। मुख्यमंत्री जे आहेत गोव्याचे प्रमोद सावंत आणि त्यांची पत्नी सुलक्षणा यांनी सुद्धा जाऊन या वेळेला लईराई देवीच्या जत्रेमध्ये दर्शन घेतलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त कार्तिकी एकादशीला आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असतात। राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तिथं आणि उपमुख्यमंत्री सुद्धा तिथं जाऊन आरती असेल किंवा इतर गोष्टी पूजा वगैरे पांडुरंगाची करत असतात। अगदी तशाच पद्धतीने लईराई देवीच्या जत्रेला फार महत्त्व या संपूर्ण गोव्यामध्ये दिलं जातं। मात्र यावेळेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती अशी आहे की या यात्रेदरम्यान यावेळेला झालेली भाविकांची गर्दी ही थोडीशी जास्त होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले की 6 लोकांचा मृत्यू झालेला होता आतापर्यंत, जवळपास 80 लोक जखमी आहेत अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून समोर येते। त्यांनी त्यांच्या सगळ्या यंत्रणा तिथे लावलेल्या आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यातल्या घटनेची चौकशी केलेली आहे आणि तिथे लक्ष देण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलंय। त्यांनी असं सांगितलंय की या घटनेत जे जखमी झालेत त्यांच्यावरती उपचार सुरूच आहेत। तिथं जवळ असणाऱ्या डिचोली तालुक्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तिथं उपचार या सगळ्या जखमींवरती होत आहेत आणि सगळा खर्च हा राज्य सरकार तिथं करताना दिसत आहे। एसपी आणि कलेक्टर या सगळ्या घटना घडल्या कशा याची डिटेल माहिती घेत आहेत आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहेत अशा पद्धतीचं ते सगळं माहिती इथं देताना सांगतायत। इतकंच काय तर राज्यात होणारे सगळे सरकारी कार्यक्रम पुढचे 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत असं सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला सांगितलंय। मग ही लईराई देवीची यात्रा नेमकी कशी असते हे आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर शिरगावला संपूर्ण ते जे गाव आहे तिथं अत्यंत सजावट केली जाते, दिवे लावले जातात, जसं की आपल्या इकडे दिवाळी साजरी केली जाते अगदी तशा पद्धतीचं सजावटी रंगरंगोटी मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या गावामध्ये केली जाते। मोठ्या प्रमाणात प्रार्थना करण्यासाठी भाविक भक्त तिथे येत असतात। देवीला मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा सुद्धा चढवल्या जातात। असं म्हटलं जातं की देवीला मोगऱ्यांची फुलं फार आवडतात, त्यामुळे मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चढवल्या की देवी प्रसन्न होते अशा सुद्धा अनेक आख्यायिका आहेत किंवा तिथले लोकांचे तिथे समज आहेत। धोंड नावाचे भक्त जे असतात तर त्या भक्तांना विशेष समजलं जातं। ते सगळे उपवास सुद्धा एक विशेष प्रकारचा ठेवत असतात। स्नान केल्याशिवाय कुठलीही गोष्ट ते ग्रहण सुद्धा करत नाहीत। 5 दिवस त्यांचे अशा पद्धतीचे उपवास असतात। ते मंदिरामध्ये 5 दिवस राहतात। इतकंच काय तर अंघोळ केल्यानंतर या सगळ्या धोंड अंघोळीनंतर गरम विस्तव जो आपल्याला आहे माहित असेल तर त्या विस्तवावरती चालणं पळणं अशा पद्धतीचे प्रकार ह्या यात्रेनिमित्तानं होतात आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेला देवीची श्रद्धा मनामध्ये असते त्यावेळेला ते विस्तवाचे चटके सुद्धा माणसाला लागत नाहीत असं तिथल्या लोकांचा समज आहे किंवा त्यांचा विचार आहे। अशा पद्धतीचं हे आहे। रात्रभर नृत्य असेल, संगीत असेल, या सगळ्या गोष्टी घडतात। अशा पद्धतीची ही एकंदर लईराई देवीची जत्रा होते। मात्र या वेळेला झालेली चेंगराचेंगर ही अतिगर्दीमुळे झाली असं सुद्धा काहींचं म्हणणं होतंय किंवा काहीतरी गोंधळ ओरड झाल्यामुळे झाली असं सुद्धा काहींचं म्हणणं येतंय। नेमकं काय डिटेल्स आहेत त्या लवकरच सगळ्या समोर येतील। कशामुळे ही सगळी धावपळ घडली हे सुद्धा डिटेलमध्ये समोर येईल, त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवूच। मात्र असेच वेगवेगळे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, फॉलो, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।